नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय विद्यालयाचा कट ऑफ तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 13 डिसेंबरमध्ये नवोदय विद्यालय महाराष्ट्राचा कट ऑफ डिस्ट्रिक्ट वाईज, ब्लॉक वाईज, जातीप्रमाणे, दाखल्याप्रमाणे सर्व डिस्ट्रिक्ट, जिल्हा, ग्रामीण भाग, शहरी भागाचा मी पूर्ण कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे. तर चला मी तुम्हाला आता कट ऑफ सांगतो. तर हे बघा, आता कट ऑफमध्ये तुम्हाला दाखवतो एका जिल्ह्यातील किमान 75 जागा ग्रामीण भागातून निवडलेल्या उमेदवार भरले जातील. एका जिल्ह्यातून जर 75% जागा ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आहे आणि उरलेल्या ज्या 25% जागा आहेत त्या जिल्ह्यामधील शहरी विवा ग्रामीण उमेदवाराच्या आधारावर भरले जातील. ठीक आहे, असं आपलं आहे. आता आपण पुढे बघूया. म्हणजे 75% जागा आपली ग्रामीण भागात आहे, 25% जागा शहरी भागात आहे. तुम्ही कमेंटमध्ये तुमचे मार्क टाका, मी तुम्हाला सांगेल तुमचं सिलेक्शन होईल का नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण जागांपैकी किमान 1/3 जागा मुलींनी भरलेल्या आहेत. मुलींची 1/3 निवड सुनिश्चित करण्यासाठी मुलांपेक्षा मुलींना जास्त प्राधान्य दिले जाऊ शकते. एखाद्या वेळेस आपल्या मुलांना कमी जागा आहे, मुलं कमी घेतील, मुली जास्त घेतील यावर्षी, असं आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, तर आता आपण पुढे सांगूया. तुम्ही जर मुलगी असेल तर कमेंटमध्ये बॉय गर्ल टाका, तुमचे मार्क टाका, तुमचा जिल्हा टाका, तुमचा तालुका टाका आणि ग्रामीण शहरी लिहा फक्त, बस. ओके, जे दिव्यांग मुलांसाठी 3% आरक्षणाची तरतूद आहे. दिव्यांग मुलांसाठी 3% आरक्षणाची तरतूद आहे. दिव्यांग मुलांसाठी मार्क कमी मार्कामध्ये सुद्धा होत असते. मी एका विद्यार्थ्याचं बघितलेलं आहे, त्याचं थोडं कमी मार्क होते, 80 काहीतरी होते, त्याचं झालेलं आहे. ठीक आहे, एखाद दिवस होतं बरं का. ठीक आहे, ओके. तर आपण पुढे बघूया. अनुसूचित जातींसाठी 15% आणि अनुसूचित जमातीसाठी 7.5%, परंतु दोन्ही प्रवर्गासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मिळून 50% मर्यादेच्या आधी केंद्रीय यादीनुसार ओबीसी विद्यार्थ्यांना 27% आरक्षण आहे. ओबीसी विद्यार्थी आहेत त्यांना 27% आरक्षण आहे. ठीक आहे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी. चला तर आपण आता नेक्स्ट पॉईंट बघूया. तर विद्यार्थ्यांनो, the candidate who score higher marks mental ability test will be presented other. जर मेंटल ॲबिलिटीत हायर मार्क असेल तर थोडे ऑल्दर होईल. इफ द मेंटल ॲबिलिटी टेस्ट मार्क्स आर इक्वल द कॅन्डिडेट सिक्युअर द ॲटोमॅटिक. हे एवढं काही महत्त्वाचं नाही. आपण डायरेक्ट आता डिस्ट्रिक्ट वाईज बघूया मार्क. तर ओके, तर महाराष्ट्र जिल्हा, तुम्ही अमरावती जिल्ह्यात असेल तर तुम्ही नक्की सांगा. महाराष्ट्र जिल्ह्यात अमरावतीमध्ये बॉय रुरल SC कॅटेगरीमधला घेतलेला आहे. बघा इथं चार्टमध्ये दिसतंय बघा, जेंडर कुठे गेला आपला, जेंडर क्वेटा. ओके, इथं बघा SC कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र मागच्या वर्षीचं आहे. हे बॉय 81.25% कट ऑफ आहे. बॉयला 81.85% कट ऑफ आहे महाराष्ट्र जिल्ह्यात अमरावतीसाठी. गर्लला 82.50% कट ऑफ आहे. गर्लला SC कॅटेगरीमध्ये 82.50 मार्क्सचा कट ऑफ आहे. बॉयला रुरलमध्ये STमध्ये 73.75 मार्क्सचा कट ऑफ आहे. सगळ्यात जास्त कट ऑफ आहे ओपन ओबीसी 90% कट ऑफ आहे गर्लसाठी. ठीक आहे, तर याचं तुम्ही बघून घ्या तुमच्या जातीसाठी आणि तुमचे मार्क मला कमेंटमध्ये नक्की पाठवा. बुलढाणामधले मुलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बॉयला ओबीसीमध्ये 93.75%, बुलढाण्याला थोडं हाय आहे, सगळे 90च्या टुडे, आणि अमरावतीमध्ये थोडे कमी कट ऑफ होतं. आता बुलढाण्याला बघा 93.75% बॉयला रुरल ओबीसीमध्ये. ठीक आहे, होऊ शकतो तुमचे जर याच्यात मार्क असेल तर बघा मला सांगा, मी थोड्या वेळ थांबतो आहे. तुम्ही याच्यात मला तुमचे मार्क असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, रुरल 92.95, बॉय गर्ल इथे सगळे 90%च्या पुढे. त्यानंतर तुम्ही जर गडचिरोलीमध्ये गडचिरोलीमध्ये जर तुम्ही असेल तर हे बघा तुमचं कट ऑफ असं आहे. ओके, हे बघा 81.45. डिसॅबिलिटीमध्ये बॉय 45%, 45 कट ऑफ. बॉयसाठी 45 कट ऑफ आहे. तर हे लातूरचं कट ऑफ आहे. हे लातूरचं कट ऑफ बघून घ्या. ओके, चला आपण आता तुमचे मार्क्स मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा नागपूरचं कट ऑफ. ओके, ठीक आहे. हे बघा महाराष्ट्राचं नांदेडचं कट ऑफ. ओके, हे बघा महाराष्ट्राचं ओसामाबादचं कट ऑफ. हे बघा महाराष्ट्राचं अहमदनगरचं कट ऑफ. डिसेबिलिटी कोटा गर्लसाठी आहे 70, बॉयसाठी आहे 87.
ओके. अहमदनगर रुरल एस टी. ओके, बघून घ्या. बीड, जळगाव, हे सर्व कट ऑफ आहे आपल्याकडले. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुमचे किती मार्क्स बनत आहे, तुम्हाला मी नक्की सांगेल. जय हिंद.